विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला तुमची सीईटीची एक्झाम केव्हा होणार आहे हे कळालंय. मग काही मुलांना फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट असणार आहे आणि काही मुलांचा पेपर शेवटच्या दिवशी शेवटच्या शिफ्टला असणार आहे. ओके, मग आता यात मुलांच्या काय चुका होत्यात हे थोडंसं डिस्कस करायचं मला तुमच्याशी. काय होतं गेले 2, 3, 4 वर्ष काय चाललंय, की पहिल्या दिवशीची पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट पेपर एकदम सोपे असतात, की विचारूच नका. अतिशय सोपे असतात. पण त्यानंतर मात्र डिफिकल्टी लेव्हल वाढत जाते आणि शेवटच्या दिवशी ना इतका अवघड पेपर असतो की विचारूच नका. बाळांनो मी गंमत करतोय. असं काही नाहीये लक्षात घ्या. पण असं मुलं समजतायत. चूक होते. मग आता पहिली गोष्ट एक लक्षात घ्या. तुमचा पेपर जर पहिल्या दिवशी पहिल्या शिफ्टला असेल ना, तर तुम्ही एकदम लकी आहात. स्टार्टलाच एक्झाम होऊन जाते. निवांत आयुष्यात 10 दिवस एक्स्ट्रा एन्जॉयमेंट मिळणार आहे. काय तणाव नाही, टेन्शन. आणि लवकर मोकळे होणार ना आपण. काही प्रॉब्लेम नाहीये. पण काय होतंय माहितीये का लक्षात घ्या. शेवटच्या शिफ्टला बघा मी तुम्हाला काय सांगतोय. शेवटच्या दिवशी शेवटची शिफ्ट किंवा लास्ट 25, 26, 27 तारखेला तुमचे पेपर असतील ना, तर तुम्ही एक विचार करायचा, की 19 तारखेपासून पेपर होणार आहेत. त्या सगळ्या शिफ्टचं तुम्हाला एनालिसिस भेटणार आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा, की केमिस्ट्रीमध्ये क्वेशन्स आहे तसे त्याच कन्सेप्टवर असतात. थोडेफार चेंजेस होतील, पण तेच येणार. मग जर तुम्हाला 19, 20, 21 चं एनालिसिस भेटलं, तुमचं 22 ला पेपर आहे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला फायदा होणार आहे. पण इथं चुकतंय कुठं बघा. ज्याचा पेपर पहिल्या दिवशी येतो म्हणतोय, "मला एक्स्ट्रा दिवस मिळाले नाहीत. मला मिळालं असतं तर बरं झालं असतं." आणि ज्याचा शेवटी पेपर आहे, आय थिंक 27 ला शेवट असेल, तर इश्यू काय होतं माहितीये का? हा मुलगा विचारत बसतो मुलांना, "अरे पेपर कसा होता? शिफ्ट कशी होती?" मग काही मुलं काय करतात, "बेकार अवघड पेपर आहे. केलेल्यातलं काहीच आलं नाही. सगळं नवीन होतं. बापरे! जेईई लेव्हलचे क्वेशन्स आहेत सगळे." पॅनिक मोड येतोय. घाबरतायत मुलं. हे लास्टच्या शिफ्टला तो इश्यू होतोय. माझ्या बाबतीत मी एका मुलाचा तो अनुभव घेतलाय. चांगला विद्यार्थी पण खचून गेला होता शेवटपर्यंत आणि मला कमी मार्क पडले सीईटीत. एक्झाम झाल्यानंतर या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. असं का घडलं? खोदून विचारल्यानंतर त्याने सांगितलं, की "सर पेपर अवघड चालले होते. मला असं भीती यायला लागलं." अरे तसं नाहीये. शिफ्ट जर टफ असेल तर ती सगळ्यांना टफ असणार आहे. सोपी असेल तर सगळ्यांना सोपी असणार आहे. विचार करायला शिका ना तुम्ही. अगोदरच फार का मानायची? म्हणजे आता बघा, जे घडतंय चांगल्यासाठी. म्हणजे पहिल्या दिवशी असले पेपर चांगलेच आहे, एक्स्ट्रा 10 दिवस मिळतील. शेवटी पेपर आहे चांगलेच आहे, शिफ्टचं एनालिसिस मिळेल. येतायत ह्या गोष्टी लक्षात तुमच्या. मग विनाकारण पॅनिक मोडमध्ये जाऊ नका आणि एक लक्षात घ्या, एनालिसिसचे व्हिडिओ मी पण YouTubeवर बघतोय 2-2, 3-3 तासाचं शिफ्ट एनालिसिसचे व्हिडिओ आहेत. एवढा वेळ नाही घालवायचा. नाही घालवायचा. तुम्हाला टेलिग्राम ग्रुप असतील, WhatsApp ग्रुप असतील. मी गेल्या वेळेस बघितलं यश आराध्य, समीर शेख हे एनालिसिसचे काही क्वेशन्स आहेत ते त्यांच्या ग्रुपवर शेअर करतायत. मग तेवढं बघा ना. कन्सेप्ट कळाली तर बास होईल ना. तोच पेपर क्वेशन रिपीट होणार नाहीये. त्या कन्सेप्टवर क्वेशन येणार आहेत. केमिस्ट्रीमध्ये बोलतोय फक्त मी. केमिस्ट्रीमध्ये लक्षात घ्या. केमिस्ट्रीमध्ये आणि त्याही कन्सेप्ट तुम्ही अगोदर केलेलेच आहेत हो. तुम्हाला फक्त रिवाईज करायचं लक्षात घ्या. आणि या एक्झामनं ना मी तुम्हाला सांगतो आपल्या ॲपवर आज 10वी टेस्ट आहे, 10th टेस्ट आणि मी बघतोय ना मुलांचा परफॉर्मन्स सिरियसली इतका इम्प्रूव्ह झालाय ना, आता मुलं म्हणतायत, की "सर जरा वेगळे क्वेशन्स टाका." ओके, हे सगळे ते ईझी वाटतायत क्वेशन. रिपीट होतायत. सीईटीत तर रिपीट होतातच ना रे बाळांनो. पी-वाय-क्यू रिपीट होतातच लक्षात घ्या. आणि तुम्ही हजारो टॉपरचे इंटरव्ह्यू आहेत YouTubeवर लक्षात घ्या. हजारो असतील. सगळेच म्हणतात पी-वाय-क्यूज करके जाओ. अगदी जेईई वाले पण असतील, नीट वाले पण असतील, सीईटी वाले पण असतील लक्षात घ्या. मग मुद्दा असा आहे, सगळं चांगलं आहे. आता फायनल रिव्हिजन स्टार्ट करायचंय. मी आहे तुमच्याबरोबर. नेक्स्ट व्हिडिओ लगेच हा झाला, की मी तयार करून अपलोड करणार आहे. त्यात तुम्हाला टार्गेट दिलं जाईल आणि तुम्हाला ते कंप्लीट करायचंय. ऑल द बेस्ट.